नमस्कार मंडळी, मी किशोर भामरे मालेगाव ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला जो विषय आहे तो आहे एअर इंडिया। आता एअर इंडिया ही एक कंपनी आहे, बरोबर आहे। तर एअर इंडिया ही कंपनी कशा संदर्भात आपल्याला सेवा देते तर ह्या गोष्टीबद्दल आपण आज विश्लेषण करणार आहोत। एअर इंडिया ही एक वैमानिक कंपनी आहे, बरोबर आहे। तर वैमानिक काय होते की आपल्याला विमान सेवा जी कंपनी पुरवते त्याला वैमानिक सेवा देणाऱ्या कंपन्या वगैरे आपण असं म्हणत असतो। तर याच प्रकारातली ही एक जी एअर इंडिया आहे, तर एअर इंडिया ही कंपनी आहे, बरोबर आहे। तर एअर इंडिया ही आत्ताच न्यूज मध्ये होती की एअर इंडियाचं खासगीकरण झालेलं आहे। तर गोष्ट काय आहे की एअर इंडिया ही जी कंपनी होती त्याची स्थापना कशी झाली, त्याच्यानंतर ती सरकारने केव्हा हस्तांतरित केली आणि त्याच्यानंतर ती हस्तांतरित केल्यानंतर सुद्धा ती खासगीकरणाकडे का वळवण्यात आली, तर या गोष्टीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम एक गोष्ट घ्यायची की 1932 मध्ये जहांगीर रतनजी टाटा म्हणजे JRD टाटा आपण त्यांना म्हणतो, जहांगीर रतनजी टाटा यांनी 1932 मध्ये म्हणजे ब्रिटिश भारतात पहा किती एकदम उद्योगपती खतरनाक होते। ब्रिटिश भारतात त्यांनी काय केलं, 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एक वैमानिक कंपनी स्थापन केली, बरोबर आहे। तर त्यांनी टाटा एअरलाइन्स ही कंपनी स्थापन केल्यानंतर त्यांचं पहिलं जे विमान होतं ते कराचीवरून हे मुंबईला आलं, बरोबर आहे। कराचीवरून मुंबईला आलं, त्याच्यानंतर त्याचे जे वैमानिक होते हे खुद्द JRD टाटा होते। तर JRD टाटा ही अशी व्यक्तिमत्व आहेत म्हणजे टाटा समूह आतापर्यंत की त्यांचा भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या म्हणजे एक मदत कार्य म्हणून नेहमीच एक उत्कृष्ट कामगिरी करणारे ते असतात। तर त्याच्यानंतर त्यांनी 1932 मध्ये काय केलं की टाटा एअरलाइन्स ही कंपनीची स्थापना केली। टाटा एअरलाइन्स ही कंपनी स्थापना केल्यानंतर ती चालवण्यात आली। त्याच्यानंतर 1946 मध्ये काय झालं की टाटा समूहाने त्या कंपनीचं विभाजन करून त्या दोन कंपन्या निर्माण करण्यात आल्या। तर त्याच्यामध्ये होती एक एअर इंडिया आणि एक एअर इंडिया एअर इंडिया इंटरनॅशनल। ते एअर इंडिया इंटरनॅशनल जी होती ही युरोपसाठी सेवा देणारी कंपनी बनली आणि त्याच्यानंतर ह्या दोन कंपन्या स्थापन केल्यानंतर ह्यांचं काम सुरळीतपणे चाललं होतं। त्याच्यानंतर एअर इंडिया ही जी होती कंपनी, एअर इंडिया ही कंपनी पहिली खाजगी सरकारी आणि भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती। काय खाजगी सरकारी आणि भागीदारी ही पहिली विमान कंपनी होती। तर तेव्हा काय होतं की एअर इंडिया ही खूप चांगल्या प्रकारे सेवा देत होती आणि चांगल्या प्रकारे तिचं महत्व सुद्धा होतं। आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीचा आढावा घेऊन गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला की ह्या कंपनीचं आपल्याला राष्ट्रीयकरण करायचं आहे। मग त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं की 1953 मध्ये एअर कॉर्पोरेशन ऍक्ट नुसार ती कंपनीचं राष्ट्रीयकरण करायचं ठरवलं। मग त्याच्यामुळे काय केलं, 1953 मध्ये ही जी टाटा एअरलाइन्स होती त्याच्यानंतर 1946 मध्ये त्यांचं विभाजन करून एअर इंडिया आणि एअर इंडिया इंटरनॅशनल ह्या दोन कंपन्या स्थापन केल्या गेल्या। नंतर 1953 मध्ये एअर कॉर्पोरेशन ऍक्ट याच्यानुसार त्याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि राष्ट्रीयकरण केल्यानंतर तरी गव्हर्नमेंटने काय केलं, केंद्र सरकारने, आता गोष्ट काय असते की एखादा आता हे असेल कंपनी असेल तर ती जर तिचा आवाक्य म्हणजे हे विस्तार जर मोठा होत असेल तर केंद्र सरकार काय करतं की ती जी कंपनी असते ती आपल्याकडे हस्तांतरित करून घेत असते, म्हणजे त्याचं राष्ट्रीयकरण करत असते। राष्ट्रीयकरण केल्यानंतर काय होतं की आपल्याला जो पैसा वगैरे असतो तो चांगल्या प्रमाणात मिळत असतो आणि लोकांना सुविधा वगैरे पण चांगल्या देण्यात येतात। मग ही गोष्ट जी होती अगोदर स्थापना केली JRD टाटा यांनी टाटा एअरलाइन्स, बरोबर आहे। तर ही पार्श्वभूमी अशी चालत आलेली आहे। मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने काय केलं, राष्ट्रीयकरण 1953 मध्ये केल्यानंतर त्याच्या दोन कंपन्या परत बनवल्या, एक एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स। एअर इंडिया जी होती ती इंटरनॅशनल होती, म्हणजे काय की आपण भारत आणि भारताबाहेरील ज्या सेवा पुरवल्या जातात तर तिथं एअर इंडिया ही कंपनी सेवा पुरवत होती। तिचं मुख्यालय आहे मुंबई येथे, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर दुसरी कंपनी जी होती इंडियन एअरलाइन्स ही देशांतर्गत सुविधा देणारी म्हणजे सेवा देणारी कंपनी, म्हणजे एकाच समूहाचे दोन विभाग करण्यात आले, परंतु एक एअर इंडिया ही इंटरनॅशनल आणि इंडियन एअरलाइन्स ही नॅशनल म्हणजे देशांतर्गतच सेवा देणारी कंपनी बनली।
तर त्याच्यामध्ये अजून गव्हर्नमेंटने काय केलं, केंद्र सरकारने, की 1 मे 2007 मध्ये त्याला राष्ट्रीयकरण केल्यानंतर 1 मे 2007 मध्ये ही पूर्णपणे केंद्र शासनाची 100% म्हणजे 100% भागीदारी असलेली ही एक कंपनी बनली. बरोबर आहे. परंतु मग गोष्ट काय होत गेली, की ज्यावेळेस आपण 1991 मध्ये एलपीजीचं धोरण स्वीकारलं होतं, म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. बरोबर आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण ह्या गोष्टी स्वीकारल्यानंतर काय झालं, की ज्या आता एअर इंडिया ही कंपनी होती, त्याच्यानंतर दुसऱ्या कंपन्या ह्या भारतात येऊ लागल्या. आणि दुसऱ्या कंपन्या भारतात आल्यानंतर गोष्ट काय झाली, की आपली जी एअर इंडिया ही कंपनी होती हिच्यावरचा जो कर्जाचा बोजा होता तो वाढत 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 म्हणजे अनेक उच्चांक गाठला. आणि सरकारला ही कायम म्हणजे तोट्यात असणारी कंपनी वाटायला लागली. मग त्याच्यामुळं गव्हर्नमेंटने काय केलं, की ही कंपनी आपण खाजगी लोकांकडे हस्तांतरित करू असा निर्णय घेण्यात आला. तर त्याच्यानंतर काय होतं, की 1 मे 2007 मध्ये ज्यावेळेस त्यांनी 100% केंद्राची एक कंपनी एअर इंडिया ही कंपनी बनवली, त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की त्याचं ब्रँड नेम काय, त्याचं ब्रँड नेम एअर इंडियाच वापरलं आणि चिन्ह म्हणून पूर्वीचा महाराजा याचा वापर केला गेला. बरोबर आहे. 1 मे 2007 रोजी त्यांनी 100% केंद्राची कंपनी म्हणून त्याला मान्यता दिली आणि 100% भागीदारी ही केंद्र सरकारची होती. आणि केंद्र सरकारने एक ब्रँड नेम म्हणून त्याला काय नाव दिलं, एअर इंडिया हे नाव दिलं आणि त्याचं चिन्ह म्हणून महाराजा याचाच वापर करण्यात आला. मग ही गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर गोष्ट काय झाली, सरकारने ही कंपनी चालवली. परंतु चालवल्यानंतर काय असतं, की एलपीजीचं धोरण आपण ज्यावेळेस 1991 मध्ये स्वीकारलं, तर त्याच्यानंतर भरपूर कंपन्या ह्या भारतात आल्या आणि त्याच्यानंतर त्या आपल्याला विमान सेवा द्यायला लागल्या. आणि विमान सेवा देत असताना एअर इंडिया ही जी कंपनी होती ही आर्थिक तोट्यात चालायला लागली होती. आणि आर्थिक तोट्यात चालता चालता ही कंपनी एवढी तोट्यात गेली की 61,562 कोटी रुपये एवढं तिच्यावर कर्जाचा बोजा वाढला. काय, 61,552 कोटी हा कर्जाचा एवढा बोजा त्याच्यावर वाढला. आणि हा बोजा वाढल्यानंतर मग सरकारने काय निर्णय घेतला, की याचं आपण म्हणजे खाजगी व्यक्तींकडे किंवा खाजगी संस्थांकडे ही कंपनी हस्तांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मग त्याच्यामुळे काय झालं, 2017 मध्ये ही कंपनी खाजगी संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक कमिटी स्थापन केली. तर त्या कमिटीचे अध्यक्ष होते आपले अमित शहाजी आणि त्याच्यानंतर सदस्य होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन, म्हणजे आपल्या ज्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत भारताच्या. आणि जे होते हवाई वाहतूक मंत्री ते होते ज्योतिरादित्य शिंदे, हे हवाई वाहतूक मंत्री होते. तर यांनी एक निर्णय घेतला की ही कंपनी आपण खाजगी संस्थांकडे हस्तांतरित करावी. कारण का, कर्जाचा बोजा एवढा वाढला होता की त्यांना आता कर्जातून निघणं हे थोडं मोठं प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं. तर त्याच्यानंतर काय झालं, ही जी कंपनी विकायला काढली 2017 नंतर, त्याच्यामध्ये 7 ते 8 कंपन्या अशा आल्या की त्यांनी एअर इंडिया ही कंपनी विकत घेण्याचं ठरवलं. परंतु त्यांच्याने ह्या कंपनी विकत घेतली गेली नाही. मग गोष्ट काय झाली, की मग नंतर आपले जे टाटा सन्स म्हणजे टाटा ग्रुप आहे, तर टाटा ग्रुप यांनी बोली लावली. तर टाटा ग्रुप यांनी बोली लावली, ती लावली 18,000 करोडची. किती, 18,000 करोडची बोली लावली. तर त्याच्यापैकी 15,300 करोड रुपये जे होते हे कर्जामध्ये दिले जाणार. बरोबर आहे. म्हणजे जे कर्ज होतं ते कर्जासाठी दिले जाणार. आणि जे 2,700 कोटी रुपये जे होती ही रोख रक्कम ही केंद्र सरकारला मिळणार. तर यामध्ये ते अशा गोष्टी अवलंबण्यात आल्या. तर त्याच्यानंतर काय झालं, की आता 1991 मध्ये एलपीजी धोरण स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर सरकारने एलपीजीचं धोरण स्वीकारल्यानंतर गोष्ट काय व्हायची, की आपली जी इन्व्हेस्टमेंट म्हणजे भागीदारी सरकारी कंपन्यांमध्ये आहे, तर गोष्ट गव्हर्नमेंट काय करत गेलं, की आपली भागीदारी ही डिसइन्व्हेस्टमेंट करत गेलं. काय, डिसइन्व्हेस्टमेंट करत गेलं. इथं 2 पार्ट आहेत, एक स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट आणि डिसइन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. तर स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे धोरणात्मक निर्गुंतवणूक म्हणतात त्याला. बरोबर आहे. तर स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट मध्ये जे आपले मालकी हक्क असतात म्हणजे भागीदारी असते. बरोबर आहे. म्हणजे ती थोडी विकत ती पूर्ण विकली जाते.
म्हणजे सरकारचा त्या कंपनीवरील मालकी हक्क पूर्ण निघून जातो, त्यावेळेस ती गोष्ट खाजगी आहे असं आपण म्हणतो. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर डिसइन्व्हेस्टमेंट. तर डिसइन्व्हेस्टमेंट याचा अर्थ काय होतो माहितीये का, की डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली जी भागीदारी असते ती थोडी विकणे, पूर्णपणे विकणं नाही परंतु थोडी विकणे, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. म्हणजे आपण आपली जर सरकारची जर एखादी कंपनी असेल तर त्याच्यामध्ये जर 50% त्याचा सरकारी वाटा असेल केंद्र सरकारचा, तर 50%पैकी 10% शेअर्स विकणं, फक्त 10% शेअर्स विकणं, तर त्याला म्हणतात डिसइन्व्हेस्टमेंट. परंतु 40% ही सरकारची भागीदारी आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे ही खाजगी कंपनी म्हणता येत नाही. परंतु ज्या वेळेस असं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट आपली भागीदारी थोडी थोडी करत ही पूर्णपणे विकून टाकते आणि आपला जो मालकी हक्क असतो तो पूर्णपणे गमावून बसते, तर त्यावेळेस ती कंपनी एक खाजगी कंपनी आहे हे असं आपण संबोधू शकतो. परंतु ज्या कंपनीमध्ये सरकारचा वाटा आहे तर त्या कंपनीला आपण खाजगी म्हणू शकत नाही. बरोबर आहे. मग गोष्ट काय होते माहितीये का, जी जी डिसइन्व्हेस्टमेंट होते त्या डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये सरकार फक्त एक ऑब्झर्व्हरची भूमिका घेत असतं. कसली? ऑब्झर्व्हरची भूमिका घेत असतं. आणि बाकी जो कामकाज चालतं हे खाजगी कंपन्यांमार्फत चालतं, परंतु सरकारची भूमिका ही ऑब्झर्व्हर म्हणून खूप महत्वपूर्ण काम करत असते. तर मग ही टाटा एअरलाइन्सची ही भागीदारी होती ही 100% सेंट्रल गव्हर्नमेंटची होती आणि ही 100%च्या 100% ही आता खाजगीकरणाकडे अचानक म्हणजे खाजगी ग्रुपकडे अचानक वळवण्यात आली. आणि ती जी वळवण्यात आली ती आले 22 जानेवारी 2022 मध्ये, 27 जानेवारी 2022 मध्ये. तर 1953 मध्ये एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. बरोबर आहे. म्हणजे ती पूर्णपणे सरकारची भागीदारी असलेली कंपनी झाली आणि त्याच्यानंतर 27 जानेवारी 2022 मध्ये हिचं खाजगीकरण करण्यात आलं. म्हणजे ह्या गोष्टी होतात. म्हणजे तर आता जर पाहिलं तर तब्बल 68 वर्षानंतर जी रतनजी टाटांनी GRD टाटांनी जी कंपनी स्थापन केली तर टाटा एअरलाइन्स, तर तिचा किती बदल झाला आणि तो बदल झाल्यानंतर सरकारने राष्ट्रीयकरण केल्यानंतर सुद्धा 61,552 कोटी कर्जात बुडालेली कंपनी आता ती परत विकण्यास काढली असताना ते परत टाटा सन्सने घेतली. आणि टाटा सन्सने घेतल्यानंतर टाटाची कंपनी एक उपकंपनी आहे, त्याला म्हणतात एक टॅलेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे, ह्या कंपनीकडे ती हस्तांतरित करण्यात आलेली आहे. तर मग आता टाटा सन्स ही जी कंपनी घेतली तर त्या अटी शर्ती देऊन ही टाटा कंपनी विकण्यात आलेली आहे. आता टाटा कंपनीचं पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन झालं, एअर इंडियाचं, तर ते झालं 27 जानेवारी 2022 ला. मग गव्हर्नमेंटने अटी काय ठेवलेल्या आहेत की 4 महिन्यात ही कंपनी टाटा सन्सकडे हस्तांतरित करण्यात येईल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे कंपनीचे सर्व कर्मचारी असतील त्या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 वर्ष म्हणजे कायमस्वरूपी असतील. बरोबर आहे. 1 वर्ष त्यांना कर्तव्य बजावावं लागणार आहे, परंतु 1 वर्षानंतर ज्यांची इच्छा असेल तरच ते व्यक्ती त्या कंपनीमध्ये काम करतील, अन्यथा त्यांना जर जॉब चेंज करायचं असेल तर ते चेंज करू शकतात. त्याच्यानंतर आता देशांतर्गत असणारे 4400 आणि इंटरनॅशनल 1400 असे एअर पार्किंग मिळणार आहेत. तर हा फायदा GRD टाटा म्हणजे आपला टाटा ग्रुप्सला होणार आहे. तर त्याच्यानंतर 5 वर्ष या कंपनीचं नाव आणि चिन्ह हे बदलण्याची मुभा टाटा सन्सला नसणार आहे. काय? टाटा सन्सला नसणार आहे. तर मग अशा प्रकारे टाटा एअरलाइन्स टू एअर इंडिया याचा प्रवास असा 1932 मध्ये सुरू होऊन 1953 मध्ये राष्ट्रीयकरण होऊन आणि त्याच्यानंतर 27 जानेवारी 2022 मध्ये परत खाजगीकरण झालं. तर असा या कंपनीचा प्रवास असून आता तो प्रवास परत 68 वर्षानंतर परत रतनजी टाटा म्हणजे टाटा ग्रुप्सकडे येऊन थांबलेला आहे. काय? येऊन थांबलेला आहे. तर अशा प्रकारे ही एअर इंडियाची पार्श्वभूमी होती आणि अशा प्रकारे एअर इंडिया ही हस्तांतरित करण्यात आली. बरोबर आहे. तर आपल्या 2 मुद्दे आपण नेहमी लक्षात ठेवा, एक डिसइन्व्हेस्टमेंट आणि स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. डिसइन्व्हेस्टमेंटचा एक सर्वात महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचा
डिसइन्व्हेस्टमेंट मध्ये अशी गोष्ट की आपण जे एलपीजी धोरण स्वीकारलेलं आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याच्यामुळं सरकारी कंपन्या ज्या असतात बरोबर आहे, त्याची भागीदारी ही काही प्रमाणात विकते, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. परंतु स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं की सरकार आपली जी भागीदारी असते सरकारी कंपन्यांमध्ये ती ते पूर्णपणे खाजगी संस्थांना विकून टाकते, म्हणजे त्याला स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. मग ही जी कंपनी आहे एअर इंडिया, ही कंपनी स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट बरोबर आहे, स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणूक धोरण या धोरणाच्या आधारावर ही कंपनी विकली गेलेली आहे. तर जय हिंद मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.